नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी म्हणजे 7th स्टँडर्ड ची जी हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीवर काही क्वेश्चन वन लाइनर क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, तर सगळ्यांनी व्यवस्थित नोट डाऊन करायचे आहेत। तर बघा, वन लाइनर क्वेश्चन आहे फर्स्ट नंबर, व्हॉट इज मेन बाय हिस्ट्री। तर या ठिकाणी हिस्ट्रीचा अर्थ म्हणजे हिस्ट्री म्हणजे काय असं क्वेश्चन विचारला आहे। तर याचं आन्सर बघा, हिस्ट्री गिव्ह अस क्रोनॉलॉजिकल सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक अकाउंट्स ऑफ पास्ट इव्हेंट्स। तर बघा, हिस्ट्री म्हणजे काय, तर पास्ट इव्हेंटची इन्फॉर्मेशन हिस्ट्रीमध्ये दिली जाते। त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इम्पॉर्टंट 4 फॅक्टर ऑफ हिस्ट्री। आता हिस्ट्रीचे जे 4 फॅक्टर आहेत ते कोणते आहेत, तर बघा, तर 4 फॅक्टर आहेत इंडिव्हिज्युअल्स, सोसायटी, प्लेस अँड टाइम। तर बघा, इंडिव्हिज्युअल्स म्हणजे वैयक्तिक, सोसायटी म्हणजे सामाजिक, प्लेस म्हणजे जागा आणि टाइम म्हणजे वेळ। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच आर 4 मेन टाइप्स ऑफ फोर्ट। आता जे फोर्ट आहे इतिहासामध्ये जे किल्ले आहेत त्या किल्ल्याचे 4 प्रकार विचारले। तर 4 प्रकार कोणते, तर हिल फोर्ट म्हणजेच डोंगरी किल्ला, फॉरेस्ट फोर्ट म्हणजेच जंगली किल्ला, आणि सी फोर्ट म्हणजे समुद्र किल्ला, आणि लँड फोर्ट म्हणजे जे जमिनीवर असतात, प्लेन जागेवर असतात, त्याला लँड फोर्ट असे म्हणतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मेन बाय तारीख और तारीख। तर तारीख मीन्स द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स। तारीख म्हणजे काय, तर तारीख म्हणजे जो सिक्वेन्स असतो इव्हेंटचा त्याला तारीख असे म्हणतात। त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट डू मॉन्युमेंट्स इन्क्लूड्स। आता जे मॉन्युमेंट्स आहे किंवा जे स्मारक आहेत त्या स्मारकामध्ये कशाचा समावेश होतो, काय काय असतं त्याच्यामध्ये, तर बघा, मॉन्युमेंट्स इन्क्लूड समाधी असते, ग्रीव्ज, विरगळा अँड बिल्डिंग्स, वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्स वगैरे असतात। आणि विरगळा मीन्स जे असे जे स्टॅच्यू असतं ते दगडावर घडवलेलं असतं, एखाद्या व्यक्तीची जी मूर्ती असते ती दगडावर कोरलेली असते, त्याला म्हणतात विरगळा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वॉज द फेमस डायनेस्टी ड्युरिंग 8th सेंचुरी इन बेंगाल। तर बेंगालमध्ये जी 8व्या शतकामधली फेमस म्हणजे प्रसिद्ध डायनेस्टी कोणती आहे, तर पाल घराणं आहे। लक्षात ठेवायचं आहे, 8व्या शतकामध्ये फेमस डायनेस्टी राजघराणं बेंगालमधलं पाल घराणं। त्यानंतर नेक्स्ट आहे, हू डीड पृथ्वीराज चव्हाण डिफिटेड इन द फर्स्ट बॅटल ऑफ तराई। तर तराई हे जे युद्ध झालं होतं त्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण फर्स्ट बॅटल ऑफ तराई म्हणजे कोणाबरोबर ती झाली आणि डिफीट झाले असा क्वेश्चन विचारला आहे। तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे मोहम्मद घुरी। आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच बॅटल डीड बाबर डिफिटेड राणा संगा। इन विच बॅटल डीड बाबर डिफिटेड राणा संगा, तर बॅटल ऑफ कनुआ। अँड नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर या ठिकाणी नेक्स्ट पॉलिटिकल पॉवर दिलेली आहे, फाउंडर दिलेत म्हणजेच रूलर आणि त्यांची कॅपिटल। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, विजयनगरचा हरिहर आणि बुक्का किंवा बक्का। तर बघा, विजयनगर हे जे किंगडम होतं त्या किंगडमचा फाउंडर किंवा रूलर्स हरिहर आणि बक्का होता। त्यानंतर त्यांची कॅपिटल हम्पी होती। त्यानंतर बहमनी हे जे किंगडम होतं त्याचा जो रूलर होता हसन गंगू, त्यानंतर कॅपिटल होती गुलबर्गा। त्यानंतर मुघल डायनेस्टी, मुघलचा जो फाउंडर होता बाबर आणि कॅपिटल होती दिल्ली। त्यानंतर निजामशाही, चांदबिबी ही फाउंडर होती आणि कॅपिटल अहमदनगर। आणि यादवा डायनेस्टी भिल्लम 5वा
आणि कॅपिटल देवगिरी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फ्रिगमेंट्स ऑफ बहमनी किंगडम. तर बहमनी किंगडम तर बघा, इमादशाही ऑफ वराड, कुतुबशाही ऑफ गोलकोंडा, बरीदशाही ऑफ बिदार, आदिलशाही ऑफ बिजापूर आणि निजामशाही ऑफ अहमदनगर. अँड नेक्स्ट क्वेश्चन इज, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच बॅटल इज नोन ॲज बॅटल ऑफ पानिपत. तर बघा, द बॅटल बिटवीन इब्राहिम लोदी अँड बाबर ऑन 21 एप्रिल 1526 ॲट पानिपत. दिस इज नोन ॲज फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत. तर पानिपतची लढाई ही कोणामध्ये आणि केव्हा कुठे घडली. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं, इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526 पानिपत या ठिकाणी पानिपतची पहिली लढाई झालेली आहे. पानिपतचं पहिलं युद्ध लक्षात ठेवायचं, इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 21 एप्रिल 1526 पानिपत या ठिकाणी झाले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन वॉज द फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत टेक प्लेस. तर बॅटलची जी लढाई आहे केव्हा झाली, तर या ठिकाणी दिलेलं आहे 21 एप्रिल 1526. नाव नेक्स्ट क्वेश्चन, हु वॉज द सन ऑफ उदय सिंग. आता उदय सिंगचा सन कोण होता, तर महाराणा प्रताप हे उदय सिंगचा मुलगा होता. त्यानंतर विच वॉज द क्वीन ऑफ गोंडवन. गोंडवनची राणी विचारले, तर लक्षात ठेवायचे, गोंडवनची राणी दुर्गावती. गोंडवनची राणी दुर्गावती. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज, इन विच डायनेस्टी चंदेल राणी दुर्गावती वॉज बोर्न. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे चंदेल राजपूत डायनेस्टी. चंदेल राजपूत डायनेस्टी. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज, द फायटिंग फोर्स एस्टॅब्लिश बाय गुरु गोविंद सिंग. तर गुरु गोविंद सिंग यांनी फायटिंग फोर्स स्थापन केलेली होती, ती खालसा दल या नावाने. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन वॉज विजयनगर किंगडम एस्टॅब्लिश. तर विजयनगर किंगडम हे केव्हा स्थापन झालं, तर 1509 सी मध्ये विजयनगर किंगडमची स्थापना झाली. त्यानंतर 20 संत प्रीच कृष्ण भक्ती. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, रशकन सुरदास, नरसिंह मेहता, मीराबाई हे संत तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हु वॉज द फाउंडर ऑफ सिखिझम. तर सिख धर्माचे फाउंडर गुरु नानक. हु वॉज द फर्स्ट गुरु ऑफ सिख्स. आता शिखांचे पहिले गुरु कोण होते, तर गुरु नानक. हु वॉज द 10th गुरु ऑफ सिख्स. आता शिखांचे 10वे गुरु. तर हे लक्षात ठेवायचे, शीख धर्माचे फाउंडर गुरु नानक. फर्स्ट गुरु इज गुरु नानक. त्यानंतर 10th गुरु गुरु नानक लक्षात ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन, हुज फॉलोअर्स इज नोन ॲज सिक्स मीन्स शिक्षाज गुरु नानक. हा क्वेश्चन पण लक्षात ठेवायचा आहे. विच बुक इज नोन ॲज होली बुक द सिक्स गुरु ग्रंथ साहेब. तर शीख धर्माचं जे होली बुक आहे, पवित्र ग्रंथ आहे, तो आहे गुरु ग्रंथ साहिब. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच बुक इज नोन ॲज